अंडरस्टिमेट करत होते की अरे ही काय चुईमुई, हिला काय येणार, ही काय बोलणार, हिचं फक्त कामच आहे, ही फक्त चांगली दिसते, रेडी होते आणि बसते. अशा गोष्टी खूप ऐकल्या होत्या. त्या रिअल होत्या, त्या जेन्युन होत्या, त्या कुठल्या शो साठी फेक असा नव्हत्या. कदाचित त्या अशा असत्या तर त्या टास्क मध्ये त्या दिसून आल्या असत्या की मी काय बोलते आणि मला माझे हात पण होत होतं, मला बोलायला थोडंसं नव्हतं जमत. बाहेर येऊन माझं एक रिॲक्शन वेगळं होतं की असं कसं दिसलंय, कारण आम्ही तिच्या मागे किंवा ती माझ्या मागे नव्हती, आम्ही दोघे सोबत जात होतो. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन शो मध्ये तुमचं स्वागत करते. आणि रेवा कौरसे ही स्पर्धक बिग बॉस मधून बाहेर पडली आणि आता माझ्यासोबत आहे. रेवा, कशी आहेस? हाय निकिता, मी वाचते, तू कशी आहेस? मस्त. काय होतंय प्रोसेस, बाहेर आली आहेस ते पण या टप्प्यावर की टॉप 6? नाही, नक्कीच नाही, नव्हतंच यायचं मला एवढ्या लवकर. तरी मी बघत होते स्वतःला टॉप 3 मध्ये, तर आले, ठीक आहे. पण राहायचं होतं मला आतमध्ये तर बाहेर येऊन खुश तरी नाहीच आहे. मग काय वाटतंय, तुझ्या जागी कोण जायला पाहिजे होतं असं तुला वाटतं? अनुश्री किंवा दीपाली ताई, कारण मी जेव्हापासून गेले होते, अनुश्रीच बोलेल मी नेमकं, कारण मी गेले तेव्हापासून मला तिचा फारसा असा गेम दिसला नाही. 1-2 टास्क सोडली तर फारसं असं इम्पॅक्टफुल काही वाटलं नाही मला. पण त्यांच्याच लोकांचं असं म्हणणं होतं की टोळी ग्रुपचं, की तू इंडिव्हिज्युअल खेळत नाहीयेस, तू काटा ग्रुपला जॉईन करून खेळतेस. तुला त्यांना काउंटर करायचं असेल तर तू काय सांगशील? कारण त्यांनी तुला प्रत्येक वेळी सांगितलंय रेवा इंडिव्हिज्युअल दिसतच नाहीये आम्हाला. मला आठवते जेव्हा मी सुरुवातीला गेली होती तर विशालनी मला असा हात देण्याचा प्रयत्न केला आणि मी बोलले की मी फक्त ऑब्झर्व करत होते. सगळ्यांनाच हवं होतं की त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये मेजॉरिटी असायला पाहिजे. मी इंडिव्हिज्युअल होते म्हणूनच मला सुरुवातीला माझे काही प्रयत्न होते जे नाही वर्कआउट झालेत. तसं जर मला ग्रुपमधनच खेळायचं असतं तर मी सगळ्यात अगोदर माझा मूवच तो असता की जाऊन काट्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय मला, किंवा सोपं होतं ते माझ्यासाठी, कारण दीपाल त्याला मी ओळखत होते. मी जाऊन गेम मध्ये हे बोलले की माझा गेम आहे, मी ज्या प्रकारे खेळताय खेळ, बघूया कसं होतं. त्याच्या अगोदर माझे प्रयत्न माझा एक वेगळा ग्रुप बनवण्याचा होता. 2दा मी तो प्रयत्न केला, पण त्यासाठी जे समोरचे जे सदस्य आहेत त्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट तेवढंच लागतं. ते कुठे ना कुठे दिसलं नाही मला. आणि ससा आहे, तिची आणि माझी मतं पटली नाही. संकेतचा एक वेगळा गेम मला दिसून आला, तिथे मला ट्रस्ट बिल्ड करायचं आहे नाही करायचंय, तो एक क्वेश्चन मार्क होता. त्यानंतर सागर आणि प्राजक्ता ताईंनी जे काही केलं होतं किंवा प्राजक्ता ताईंनी जे काही केलं होतं ते मला पटलं नव्हतं. आणि मग जेव्हा ते जो बॉन्ड झालाय किंवा जो ग्रुप जॉईन झालाय तो खूप नॅचरली, याचा अर्थ हा नाहीये की माझा इंडिव्हिज्युअल गेम नव्हता. मी माझा स्वतःला प्रत्येक वेळेस मी प्रूव्ह केला आहे. जेव्हा मला माझ्यासाठी खेळायचं तर मी स्वतःसाठीच खेळली आहे, मी कोणा दुसऱ्या व्यक्तीसाठी नाही खेळली आहे. अलायन्स सगळ्यांनाच लागतं, ती स्ट्रॅटेजी आहे. जर एकटं पडून जर सगळ्याचकडून घाव घ्यायचे असतील आणि त्याला जर गेम म्हणत असतील तर मला तो पटत नाही. ती माझी स्ट्रॅटेजी होती. ग्रुपमध्ये राहून जर मी आतापर्यंत येते आणि माझी स्वतःची मतं मांडतीये, काय चुकीचं बरोबर, जेव्हा स्वतःचं खेळायचंय मला, मी खेळतीये, त्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. एकटे राहिले असते तर ते ससासारखं काहीतरी झालं असतं, इकडे की तिकडे की कुठे मध्येच तरी. वाईल्ड कार्ड म्हणून मला ते गरजेचं होतं. अलायन्स सगळ्यांनाच लागतं गेम मध्ये आणि ती स्मार्ट मूव्ह आहे. तर मला वाटत नाही की ती काही असं मूव्ह आहे. मी इंडिव्हिज्युअल खेळून आली आहे मी. आता तू वाईल्ड कार्ड म्हटल्यावर आतमध्ये जो काही गेम होता तो बऱ्यापैकी तुला माहित झालेला होता, कारण ऑलरेडी ग्रुप फॉर्म झालेले काटा आणि टोळी. सो तू असं काही म्हणजे बाहेर असतानाच काही गेम प्लॅन डिसाईड केलेलास का, की घरात अशा पद्धतीने मला खेळायचंय, किंवा जर हे 2 ग्रुप असतील तर मी फक्त याच ग्रुप सोबत खेळणं, असं बाहेर काही ठरवलेलंस का? मी असं ग्रुपबद्दल असंच खूप डिसिजन फॉर्म नव्हते करून गेले. पण ज्या गोष्टी विशाल किंवा अनुश्री टोळीमध्ये, जसं खोटं बोलणं म्हणा किंवा मग काही लोकांचा वापर करणं, चाव्या चोरणं, कोणाची तरी हक्काची आहे, किती जपून ठेवणार आहे, जपून जपून प्रत्येक वेळेस अंगाला चिपटवून नाही ठेवू शकत, पण कोणाची तरी मेहनतीची ती गोष्ट आहे, त्या गोष्टी मला नव्हत्या पटत. तर ते मला क्लिअर होतं. पण मला त्यांच्याशी अशी असंच दुश्मनी काहीच नव्हती, म्हणून मी न्यूट्रल होते आतमध्ये जाऊन. नव्हते पटत तर नव्हते पटत, पण दुश्मन असंच कोणीच नव्हतं तेव्हा. काट्याबद्दल मला त्यांचं एक लॉयल्टी मला आवडायची आणि काही गोष्टी पटत होत्या, काही नव्हत्या पटत. पण मला ग्रुप जॉईन कोणाचंच नव्हतं करायचं स्टार्टिंगला, ही स्ट्रॅटेजी नव्हती. मला माझं स्वतःचं काहीतरी करायचंच होतं. त्यामध्ये साथ भेटली नाही आणि प्रत्येक टास्क नंतर म्हण किंवा प्रत्येक वीक नंतर इक्वेशन बदलतात. जे काही झालंय त्यानंतर गेमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हळूहळू त्या गोष्टी झाल्या आहेत. आणि राहिली गोष्ट की अगोदर काही होतं की नाही, तर डेफिनेटली प्रत्येकाबद्दल मतं होती
की हा प्लेअर मला असा वाटतोय बाहेरून, हा असा वाटतोय बघून एका तासाच्या एपिसोडमध्ये. पण मी ती स्पेस माइंडमध्ये सोडली होती की मी आतमध्ये जाऊन जेव्हा मी 24 तास राहील तर कदाचित कोणीतरी वेगळं माझ्यासोबत राहू शकतं. ही स्पेस होती आणि जसं जसं वाटलं ज्या ज्या वेळेला तसं तसं माझा डिसिजन होता. येस, आणि टास्क सुद्धा खूपच भारी खेळलीस आणि कॅप्टन्सी सुद्धा तुला मिळाली. सो त्याबद्दल तू काय सांगशील? हो, म्हणजे माझ्यामध्ये स्पोर्ट्समॅनशिप नेहमीच होती आणि फक्त ती एक्सप्लोर नव्हती केली. लहानपणी मी स्पोर्ट्स खेळायची, तर तो नेव्हर गिव्ह अप मला ऍटिट्यूड होता की कितीही काही झालं तरी गिव्ह अप नाही करायचंय. तर ती एक माइंड मध्ये नेहमीच आली. फर्स्ट रियालिटी शो होता, याच्या अगोदर कुठलाच असा रियालिटी शो नव्हता केला, तर टास्क वगैरे तरी माझ्यासाठी पहिली वेळच होती ही. पण मला माझं बेस्ट द्यायचं होतं प्रत्येक गोष्टीमध्ये. जेव्हा मी गेले होते, कारण मी माझं बॅकग्राऊंड असं राहिलेलं आहे, मला माझं ब्युटी पॅजंट मी केलेलं आहे, मला व्यवस्थित राहायला आवडतं, मला थोडंसं मी तशीच बसते, माझी ती ग्रूमिंग झालेली आहे प्रॉपरली. तर त्यामुळे मला अंडरस्टिमेट करत होते की अरे ही काय चुईमुई, हिला काय येणार, हिला ही काय बोलणार, हिचं फक्त कामच आहे, ही फक्त चांगली दिसते, रेडी होते आणि बसते. अशा गोष्टी खूप ऐकल्या होत्या. मी कोणालाच उत्तर नव्हती देत पलटून, कारण मला फक्त वेळ आली तेव्हा मला माझ्या ऍक्शन थ्रू मला प्रूव्ह करायचं होतं आणि मी ते केलंय. आणि राखी, तुला प्रचंड तिने पोक केलं. आम्ही बाहेर ते सगळ्यांनीच बघितलंय. तिच्याबद्दल तुला काय सांगायचंय, की ती नेमकी कशी आहे, की ती जेन्युइन तशीच वागते, की ती एंटरटेन करते फक्त? ती जेन्युइन अशी नाहीच आहे. आय एम शुअर अबाउट इट. ती सुरुवातीला मला कळायला थोडा वेळ झाला, कारण माझी पहिली वेळ होती राखीला भेटायचं किंवा 24 तास तिच्यासोबत घालवणं, किंवा स्टार्टिंगला मला ती पोक करायची. सुरुवातीला मी इग्नोर केलं, हसी मजाक मध्ये गोष्टी घेतल्या, पण एखाद पॉइंटला मी झाले ट्रिगर, कारण त्या गोष्टी अशा लेवलच्या होत्या, किंवा बाबांबद्दल बोलणं म्हण, किंवा पॅन्टला फाडणं म्हण, किंवा माझं काही प्रत्येक गोष्टीमध्ये मला त्रास देणं, जेव्हा की मी तिला काहीच केलेलं नाहीये, मी बोललीही नाहीये, तरी सुद्धा त्या गोष्टी झाल्या. तेव्हा मी खूप पोक झाले. नंतर शेवटी मला कळायला लागलं की हे सगळं काही ही गेमसाठी करते, तर तो तिचा गेम होता कदाचित. म्हणून मग मी तेवढं त्या माइंडवरती घेतलं नाही. ऍज अ पर्सन ती खरंच खूप चांगली आहे, हे सगळेच बोलतील तुला. खूप प्रेमही करते ती, खूप चांगल्याने सगळ्यांना जेवण बनवून चारते, तर तोही एक साईड आहे तिचा. तर मला वाटतं की ती एंटरटेनमेंट साठीच करत असेल जेही काही तिने केलंय ते. आणि टोळी ग्रुप मधल्या ज्या होत्या रुचिता आणि अनुश्री, तुला एकंदरीत त्यांचं वागणं किंवा त्यांचं बोलणं कसं वाटत होतं? कारण बाहेर ना ते प्रचंड बोलतात ना वाईट पद्धतीने दिसत होतं. म्हणजे त्यांची जी बोलण्याची पद्धत असू दे किंवा वयाचा मान न ठेवणे. सो तुला त्या दोघींबद्दल काय बोलायचंय? कारण आता तू म्हटलीस पण की अनुश्री बाहेर जायला पाहिजे होती. हो, मला त्या गोष्टी नाही पटत. मला असं वाटतं की जसं माझेही खूप वादविवाद झालेत, पण म्हणजे बोलायचा शो आहे डेफिनेटली, की आपण कोणीतरी मोठा आहे म्हणून चुप राहणं, गप्प बसणं, ते काही समंजसपणा नाहीच आहे त्यामध्ये. पण जर बोलायची ही एक पद्धत असते, हो डेफिनेटली रागामध्ये माझाही आवाज वरचढ झाला आहे, पण मला त्याचं भान नक्कीच होतं की मी चुकीनेही असे कुठले शब्द नको वापरायला. एक ती गोष्ट होती, तर ती गोष्ट मेंटेन राहायला पाहिजे. पण सगळ्यांचं बॅकग्राऊंड वेगळं असतं, सगळ्यांची खेळण्याची पद्धत वेगळी असते, तर त्या गोष्टी त्यांच्यासाठी आहे. पण मी रुचिताला जाऊन हेच बोलले होते की शब्दांचा जरा नीट वापर कर, बाकी तर त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हती. ती स्ट्रॉंग होतीच आणि टास्क मध्ये सुद्धा ती काय खेळायची. मला त्या गोष्टी नव्हत्या पटत. आणि माझं आणि सागर दादाचंही जेव्हा भांडण झालंय, मी जाऊन त्यांना सॉरी बोलले, कारण मला कुठे ना कुठे ह्याच्यासाठी नाही की मी चुकीची होती, फक्त ह्याच्यासाठी की एक वयाने ते मोठे आहे माझ्यापेक्षा, मला बोलावं लागतंय, कधी कधी दुखतं मन बोलताना सुद्धा, पण त्या गोष्टी तिथे बोलणं खूपच गरजेच्या असतात, कारण त्याच्याने माझं मत पुढे येणार आहे. बरोबर. अशा गोष्टी व्हायच्या. आणि काटा ग्रुप सोबत तू होतीस, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल तुला थोडंसं व्यक्त व्हायला आवडेल का? आणि तन्वी स्पेशली, कारण आरोप पत्राचा जो काही टास्क होता त्याच्यावर तुला नव्हतं जमत तिच्यावर काउंटर करून बोलणं तिच्याबद्दल, पण ती तितक्याच बेधडकपणे बोलली, पण तुला कुठेतरी ते जमलं नाही. सो कुठे तुझा गेम कमी पडला, किंवा त्या काटा ग्रुप बद्दल तुला तर व्यक्त व्हायचं असेल काय? तर पहिली गोष्ट तर मला जेवढं पॉसिबल होतं मी बोलले आहे, आणि जेव्हा तिने आरोप लावले त्या गोष्टीचा काउंटरही मी प्रॉपर दिलाय असं मला वाटतं. हो, कुठे ना कुठे नातीमध्ये येतात, कारण माझ्याकडनं जेही काही गोष्टी होत्या त्या रिअल होत्या, त्या जेन्युइन होत्या, त्या कुठल्या शो साठी फेक असा नव्हत्या. कदाचित त्या अशा असत्या तर त्या टास्क मध्ये त्या दिसून आल्या असत्या की मी काय बोलते, आणि मला माझे हात पण
होत होतं मला बोलायला थोडंसं नव्हतं जमत. कारण हे खूप ऑब्व्हियस आहे, जेव्हा कोणासोबत तरी नाती असते, आपण एवढं बोलतोय, टाइम स्पेंड करतोय, त्याच्याबद्दल काहीतरी विरुद्ध बोलणं कुठे ना कुठे ते लागतं. प्रयत्न नक्कीच केले आणि मी माझ्या परीने जेवढं होत होतं तेवढं दिलंय. पण मग माणूस कसं, जर रिअल फेक असतं तर कदाचित वेगळ्या गोष्टी असतात, पण माझं रिअल होतं म्हणून मला ते थोडं झालं. कठीण नक्कीच होतं, पण कुठे ना कुठे मेंटली हेही होतं की गेम आहे, अशी वेळ कधी ना कधी येणारच आहे. फक्त ती एवढ्या लवकर असं क्विकली येणार ते नव्हतं मला वाटलं. पण आता झालंय जे झालंय ते. कदाचित तिने जास्ती चांगलं केलं असेल, पण मला आठवते की मी काउंटर्स खूप स्ट्रॉंग दिले. ती जेही काही, आणि त्यानंतर तिचं आणि माझं बोलणंही झालं की ठीक आहे, गेमसाठी तुम्ही जेवढं माझ्याशी होतं तुम्ही केलंय. तीही मला सॉरी बोलली आणि तिनेही बोलली की ती काही मीन करत नाही, आणि मीही बोलले की माझं 1-2 मतं होती यायच्या अगोदर, जी गेम मध्ये आल्यानंतर तुझ्यासोबत वेळ घालवल्यानंतर माझी ती मतं बदलली. ही अशी आरोप खेळायचंच होतं तर खेळायचं होतं बस. आणि काय वाटतं मग तुला, कोण असेल टॉप 3 आणि विनर? टॉप 3 माझ्या मते असायला पाहिजे ते माझेच सगळे लोक आहेत, तन्वी, आरबी आणि दीपाली ताई. पण मला असं वाटतं की टॉप 3 अनुश्री, आरबी आणि तन्वी असतील. आणि परत काय बोलली, मतं माझी, त्यांच्याबद्दलची मतं तू मला विचारली होतीस, तर दीपाली ताई खूप प्रेमळ आहे, खूप भोळी आहे, खूप इमोशनल आहे. कधी कधी ती इन्फ्लुएन्स होऊ शकते. आता ताई माहिती नाही कितवर ती झाली आहे खरंच, एंडला जे बघितलं गेलं ते झाली आहे खरंच, की तिचं स्वतःहून ती काहीतरी आहे तिचं, ते मला नाही माहिती खरंच. तन्वी बद्दल मला बोलायचं आहे की जेही काही होतं खरंच खूप जेन्युइन होतं. ते बाहेर ऍज अ फॉलोवर गेला आहे की मी ऐकतेय फक्त, असं कधीच नव्हतं. ती कदाचित बाहेर येईल तर या गोष्टी क्लिअर करेल ती. हो, ती खूप बोलते आणि मी कधी कधी मला असं वाटतं की ओव्हरलॅप होण्यापेक्षा कधी कधी ऐकणं बेटर आहे. पण माझे प्रत्येक वेळेला मतं असायची, मी काउंटर करायची जिथे मला ती चुकीची वाटली आहे, त्याही गोष्टीला मी बोलली आहे तिला मी कुठे ना कुठे स्ट्रॉंग वाटायची, म्हणूनच ती माझ्यासोबत वेळ घालायची आणि तिचा गेम प्लॅन माझ्यासोबत डिस्कस करायची. हे लोकांना का दिसत नाहीये मला नाही माहिती, आणि मी प्रत्येक जागी मला प्रूव्ह केलंय तिने, आणि ते तिनेही केलंय. जे बॉन्ड जेन्युइन होतं ते तिच्याकडनं होतच. आता बाहेर काय दिसतंय किंवा कितपर दाखवलं आहे ते मला नाही माहिती, कारण तिने गिफ्टचा टास्क असो किंवा प्रायोरिटी म्हणून मला चूज करणं कॅप्टन्सीच्या वेळेला, त्या सगळ्या गोष्टी तिने केल्या आहेत. त्यात दिसल्या आहे, दाखवलं गेलं आहे, नाही आहे मला नाही माहिती. कारण बाहेर येऊन माझं एक रिॲक्शन वेगळं होतं की असं कसं दिसलंय, कारण आम्ही तिच्या मागे किंवा ती माझ्या मागे नव्हती, आम्ही दोघे सोबत जात होतो. म्हणून ती शेवटच्या वेळेला एवढी रडली. तिला वाटलं होतं की मी असू शकते, पण कदाचित गोष्टी अशा झाल्या होत्या काय की असेल काही. आता एनिवेज, आणि तू म्हटलीस की पहिलाच रियालिटी शो आहे, सो आयुष्यात काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात तेव्हा ना आपल्याला काहीतरी लेसन मिळतं. सो या बिग बॉसच्या जर्नीमध्ये तुला काय लेसन मिळालंय? मी खरं तर भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या फक्त चांगल्या घेऊन जातीये. मला तिथे सगळ्यांनीच खूप प्रेम केलंय. टास्क मध्ये काहीही झालं असेल तरी मला सगळे येऊन हे बोलले की तू खूप छान आहेस, हे तर एक ती पॉझिटिव्हिटी होती मनामध्ये कुठे ना कुठे. बरं वाटतं ते ऐकून. आणि त्याशिवाय भरपूर साऱ्या चांगल्याच गोष्टी, म्हणजे की मला स्वतःबद्दल काही जाणीव आहे. आता बाहेर येऊन जेव्हा बघणार तर कळेल मला की मी काय, कशा गोष्टीला कोणत्या रिॲक्ट करते, काय नको करायला, काय करायला हवं असं. आणि जे शिकून आली आहे ते म्हणजे की थोडं विश्वासामध्ये थोडं मी करेल, की जरा जास्त सोप्यापणाने विश्वास ठेवते मी लोकांवरती. कारण मला असं वाटतं की मी जर असं नाही करेल तर कदाचित समोरचा व्यक्ती पण असं नाही करेल, पण ते असं प्रत्येक वेळेस होत नाही. आणि सगळ्यांची पर्सनॅलिटी वेगळी असते, तर त्याच्या अकॉर्डिंग मला त्यांना ट्रीट करायला पाहिजे. मग आता पुन्हा हिंदी बिग बॉसची ऑफर आली तर करणार तू? आय वुड लव्ह टू. म्हणजे आतापर्यंत असं होतं की मी रेडी नव्हते बिग बॉस साठी. मला याच्या अगोदर एकदा ऑफर आली आहे, जेव्हा मी हिंदी सिरियल करत होते झी टीव्ही साठी, तेव्हा मला आली होती, पण तेव्हा मी रेडी नव्हते. खूप प्रश्न होते की कसं असतं रियालिटी शो, म्हणजे की लाईफ एक्सपोज करणं, फॅमिलीला एक्सपोज करणं, सगळ्या गोष्टी एक्सपोज, आणि कसं होईल, किती काय काय. तर तेव्हा प्रिपेअर्ड नव्हते. मराठी याच्यासाठी होतं पहिली वेळ की कदाचित त्या गोष्टी ज्या खूप जास्ती दाखवतात ते इथे सांभाळतात त्या गोष्टीला, इमेजला बोला, किंवा ते लिमिट क्रॉस होऊ देत नाही तिथे मध्ये इंटरप्शन. जसं रितेश सर प्रत्येक भाऊच्या धक्क्याला गाईड करायची, ते मला आवडत होतं म्हणून इथे. पण आली तर मी डेफिनेटली मी करणार. पण मी आता एक जी चूक आहे माझी, जी वाईल्ड कार्ड गेली होती, कारण ज्यामुळे खूप टार्गेट झाली, आता कदाचित नेक्स्ट टाइम करेल तर डे 1 पासून. मस्त, छान वाटलंय तुझ्याशी बोलून देवा.
Thank you. जाता जाता प्रेक्षकांना काय सांग? थँक्यू निकिता. प्रेक्षकांना मी हेच बोलणार की आय होप तुम्हाला माझा गेम आवडला असेल आणि आवडला म्हणूनच तुम्ही मला इथपर्यंत सपोर्ट केला. मला खरं तर फायनलिस्ट व्हायचंच होतं, पण तुम्ही जेवढाही सपोर्ट केलाय, मी टॉप 6 मध्ये पोहोचले, हे सगळं काही तुमच्यामुळे पॉसिबल झालंय. तर खूप सारं प्रेम, खूप खूप धन्यवाद. आणि जे काही तुम्ही बघितलं असेल शो मध्ये, 1-2 गोष्टी, मी तशीच आहे, माझं नेचर तसंच आहे. काही चुका झाल्या असतील तर त्या मला माहिती आहे, ऍज अन ऑडियन्स तुम्ही त्या गोष्टी माफ केल्या आणि मला इथपर्यंत आला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप सारं प्रेम. खूप छान वाटलं रेवा तुझ्याशी बोलून. तुला फ्युचर साठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू.